ओके. सो फर्स्ट थिंग, ग्रुपमधील काही मेसेज संदर्भात मी थोडंसं क्लॅरिटी करतो. कारण काही ताई आधीच्या पण असतील क्लासमध्ये किंवा सर्व ताई रेग्युलर पण असतील. सर्वांना एक विनंती आहे की जर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये गेलो, व्हॉट्सअपमध्ये गेलो, तर तिथं आपल्याला आपला ब्रेन ट्रेनचे दोन ग्रुप सर्वात महत्वाचे आहेत. एक, हा आता आपण जिथं लिंक आपल्याला येते रोजच्या क्लासची, त्या ग्रुपमध्ये जर मी लास्ट 5 इयर्स रेकॉर्ड काढलं तरी 5 इयरमध्ये मी एकही मेसेज डिलीट केलेला नाही. हे तुम्हाला माझं समजून सांगतो. आणि माझा बेसिक फोन आहे, खूप काय हायफाय नाही आहे. 5-6 वर्षाचा जुना आहे. रेडमी काहीतरी 7 प्रो, काहीतरी तो 5-6 वर्षाचा जुना मॉडेल आहे. म्हणजे तरी चालतं. त्यानंतर मी प्रत्येकाचे मेसेज जेवढ्या माझ्या आता माझ्याकडे साधारण 12,000 कॉन्टॅक्ट नंबर आहेत. त्याच्यामुळे कमीत कमी मी 200 ग्रुपमध्ये मेंबर असेल, कारण लोक ऍड करत राहतात. असे बाहेरचे वेगवेगळे सोशल ग्रुप असतील. त्याच्यामुळे जे जे गरजेचं आहे ते बघतो. पण आपल्याकडे ब्रेन ट्रेनचं हे फार इम्पॉर्टंट असतं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर तुम्ही इथं एक आपल्याच एक स्वतःच एक एज्युकेशन फील्डमध्ये आपल्याला स्वतःला ऍक्टिव्ह करण्यासाठी किंवा प्रमोट करण्यासाठी किंवा आपलं स्वतःचं एक नाव सिद्ध करण्यासाठी आपण ब्रेन ट्रेनला जॉईन झालेला आहेत किंवा नवीन शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी. तर तो ग्रुप फार महत्वाचा आहे, म्हणून त्याला एक पिन म्हणून असतो ऑप्शन, एक पिन. तर ब्रेन ट्रेन एज्युकेशन कम्युनिकेशनला पिन केलं पाहिजे. तुम्ही कमीत कमी 3 ग्रुपला पिन करू शकतात. म्हणजे जे महत्वाचे असतील ग्रुप, ते तुम्ही 1, 2, 3 प्रकारात तुम्हाला दिसतील. म्हणजे कदाचित तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्ही व्हॉट्सअप ओपन केलं, तो ग्रुप तुम्हाला टॉपला दिसतो, जे पिन केलेले असतात ते. आणि तिथले मेसेज तुम्हाला कंटिन्यू वाचता येतात. रोजच्या रोज कमीत कमी 2, 4, 5 सेकंद दिले तर कधीतरी एक 9:30चा टायमिंग आहे. त्याच्या आत किंवा इकडे-तिकडे आपल्याला कम्युनिकेशन लक्षात येतं. हे सांगण्याचा उद्देश असा आहे. काल आपली एक जनरल मीटिंग होती. त्याच्या आपण 24 तास आधी सर्वांना सांगितलं होतं. आणि मला असं वाटलं होतं की सर्व ताई हजर राहतील. कारण काही नॉट ओन्ली द न्यू सभासद, पण ओल्ड सभासद म्हणजे जे 4-5 वर्षापासून पण आपल्या संस्थेबरोबर काम करतायत, असे आपले टोटल 335 सभासद आहेत. आता जे काही शेवटच्या ताई असतील, निलिमा पवार म्हणून ज्या काही ताई आहेत आपल्या, त्यांचा 335 आपला नंबर आहे. त्याच्यातल्या 100 एक ताई ऍक्टिव्ह नसू शकतात. म्हणजे तरी पण आपले 250 मेंबर्स हे ऍक्टिव्ह आहेत. कारण ते शिकतायत आणि शिकवतायत कोणाला तरी. म्हणजे तुम्ही पण त्याच्यातले आता आधीची बॅच जशी जाधव सर असतील, हिमप्रभाताई असेल किंवा मला वाटतं अजून 1-2 ताई असतील. या ताईंच्या बॅचला पण 40 जण होते. 40 मधून त्यांची पण उद्या एवढ्या 2 दिवसात त्यांचं पण चेक होईल. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल मेसेज येईल. तुमची काही इन्फॉर्मेशन मला लागली, म्हणजे फायनल एक्झामसाठी मला फोटो लागला किंवा अजून काही इन्फॉर्मेशन लागली, तर मी जरूर तुमच्याशी कनेक्टिव्हिटी करेल. त्या पद्धतीने मला मेसेज पाठवा. म्हणजे माझ्या एंडला मला फायनल सर्टिफिकेशनची तयारी करता येईल. ओके. जनरल मीटिंग जेव्हा होईल, जेव्हा जोपर्यंत त्या मेसेजला 100 थंब होत नाही, तोपर्यंत डिक्लेअर होणार नाही. जर नाही झाले 100 थंब, तर तुमचे बाय पोस्टने तुमच्या सर्वांचे सर्टिफिकेशन पाठवण्यात येतील. आत्ताची जी बॅच आहे. कारण संस्थेला काय हाऊस नाही की 1 लाख रुपये खर्च करायचा आणि मोठा हायफाय प्रोग्राम करायचा. ओके ना. जर हायफाय प्रोग्राम करायचे असतील तर प्रत्येक सभासदाचे पैसे आहेत ते. प्रत्येक सभासदाला त्याची जाणीव पाहिजे आणि प्रत्येक सभासद ऍक्टिव्ह पाहिजे. हा सर्वांचा ग्रुप आहे. हा काही कोणी एकटा नरेंद्र निकुम किंवा ब्रेन ट्रेन, हे सर्वांची संस्था आहे. ही ट्रस्ट आहे. ही जनतेच्या मालकीची संस्था आहे. तर जनता मात्र तेवढी अलर्ट असली पाहिजे की तिला कळलं पाहिजे की आपली संस्था आहे आणि आपली जनरल मीटिंग आहे, आपण त्या दिवशी गेला पाहिजे. क्लिअर आहे. म्हणून पुन्हा परत मी वाट बघेल की त्या जनरल मीटिंगच्या मेसेजला जोपर्यंत 100 थंब. आता 100 थंब काही ताईंना अजून बेसिक पण नॉलेज नाहीये, त्या खाली 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 हनुमानची शेपटी वाढवतायत थंबची, काही गरज नसते. त्या मेसेजला तिथंच आहे तिथं थंब करता येतो. म्हणजे तो हनुमानाची शेपटी न वाढवता पण आहे त्या मेसेजला थंब करता येतो. आता हे प्रत्येकाचा लर्निंग ॲटिट्यूड आहे. खाली विनाकारण शेपटी वाढवण्यापेक्षा थंबची, तो मेसेज आहे तिथंच थंब करता येतो. आणि म्हणून तिथं जोपर्यंत 100 थंब होत नाही, तोपर्यंत जनरल बॉडी मीटिंग होणार नाही. अदरवाईज आपलं आहे तसं हे सुरू राहील. आता पण आजपासूनचा अजेंडा असा आहे की आपण पुन्हा परत एकदा कालपर्यंत आत्ताची जी 12 एक रजिस्ट्रेशन आहेत आणि आधीचे 30-40 जे काय होते, असे 40-45 जणांची बॅच आहे. या 40-45 जणांच्या बॅचला आपल्याला अबॅकस
लेवल 4 सर्टिफिकेशन आपण करतो. ते सर्टिफिकेशनचं आपल्याला क्लोजिंगला जायचं आहे. आपल्याला या वीकमध्ये तुमचे जे काही डाऊट्स असतील किंवा तुमचं रिव्हिजन 5 दिवसात 5 लेवलचं रिव्हिजन आपल्याला करायचं आहे. क्लिअर एकदम. 6व्या दिवशी आपल्याला लेवल 4ची एक्झाम करायची आहे. का तुम्ही आत्तापर्यंत सर्वांनी लेवल 0, लेवल 1, लेवल 2, लेवल 3 एवढ्या एक्झाम दिलेल्या आहेत, 4 एक्झाम. आणि ती रोजच्या रोज दिली पाहिजे. मागे राहिला असाल तर तुमच्याकडे तुमचा कर्मधर्म म्हणतो ना, की आपलं कर्म आपल्यापाशी. मी रोजच्या रोज मेसेज टाकतोय, मी रोजच्या रोज तुम्हाला सपोर्ट सिस्टम म्हणून जे काय आठवण करून द्यायची ती करतोय. तुमचं पण काम आहे, की तुमच्या अंगात आलं पाहिजे, की मी 1 लाख रुपये भरलेत आणि मला हे वसूल करायचे आहेत आणि मला याच्या 10 पट मला पुढच्या 1 वर्षात मला कमवायचे आहेत. कारण जे जे लोक 2-2 लाख रुपये खर्च करतात, ते तेवढ्याच पटीने काम करतात. पण इथं कसं आहे, की एनजीओ आहे, याला येड्याला काहीतरी काम नाहीये म्हणून रोज उठतो आणि काहीतरी हरिभजन करत राहतो. अशा अप्रोचमध्ये तुम्ही असलात, तुम्ही त्याच अप्रोचने काम कराल, की मला मला गरज आहे, तुम्हाला गरज नाही. पण तुम्हाला जर त्या अप्रोचने तुम्ही काम केलं, पण 2 लाख रुपये जे खर्च करतात, जे तुम्हाला तेवढं भांडवल उभं करायला लावतात, तेवढं ॲडव्हर्टाईज करायला लावतात, तेवढं स्क्वेअर फूट तयार करायला लावतात, बेंच करायला लावतात, मोठा स्टुडिओसारखा क्लासरूम टाकायला लावतात, मी म्हणतो त्या गोष्टीची काही गरज नाहीये. खऱ्या अर्थाने फील्डवर काम करण्यासाठी काही नसलं तरी आपण करू शकतो. हे मी सिद्ध केलेलं आहे आणि ते तुम्ही पण करू शकतात. म्हणून आहे त्या परिस्थितीत खऱ्या अर्थाने खूप पैसे खर्च करण्यापेक्षा खूप फील्डवर काम करणं, हजारो विद्यार्थ्यांना शिकवणं, लाखो विद्यार्थ्यांना संज्ञान करणं आणि त्या लाखोंमधून आपल्या पदरात 1000 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन करून आपण 10 लाख कमावणं, हा सर्वात फायनल गोल आहे आपला. आणि हाच असला पाहिजे. पुन्हा परत एक ना धड भाराभर चिंध्या काहीतरी अजून खूप साऱ्या ताई नको 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 त्या गोष्टी घेऊन फिरतात. इथं अबॅकस शिकून पण 2-2 लाख कमावणाऱ्या ताई लोक आहेत. अबॅकस शिकून 400-400 विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या पण ताई आहेत. तर आपण ते का नाही करू शकत, हे ज्याने त्याने ठरवायचं. पुन्हा परत मला माहिती आहे, की आजकालची परिस्थिती तशी नाहीये, की शहरात 2-2 किलोमीटरला क्लासेस आहेत आणि म्हणून 400 विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवू शकतात. पण तुम्ही 5 पावलांवर लांब गेलात, 5 पावलांवर जाऊन तुम्ही जर जास्त मोठ्या प्रमाणावर रुरल लेवलला म्हणजे ग्रामीण भागामध्ये किंवा जिथं कोणी नाहीये तिथं मी जाऊन शिकवेल, या मानसिकतेने केलं तर आपण 200 काय तर 400 विद्यार्थ्यांना पण शिकू शकतो. आणि त्याच्यासाठी संस्थेकडनं तुम्हाला एक खऱ्या अर्थाने लाखो रुपये कुठलंही मी म्हणतो बॅनरची सुद्धा गरज नसते. पॉम्पलेटची पण गरज नसते. हँडबिलची तर मुळीच गरज नसते. बॅग आणि टी शर्टचा मुळीच आपला त्याचा काडी मात्र संबंध नाही. त्याचा आता काहीच संबंध नसतो. खऱ्या अर्थाने तुमचं फील्डवर काम झालं पाहिजे. खऱ्या अर्थाने फील्डवर शिकवलेले विद्यार्थी तुमचे मार्केटिंग करतात. खऱ्या अर्थाने तुम्ही जेव्हा विद्यार्थ्यांचं ऍडमिशन घेतात 10 विद्यार्थ्यांचे, ते विद्यार्थी तुम्हाला 100 विद्यार्थी करून देतात. खऱ्या अर्थाने क्लासचं परिवर्तन 10x आपण ज्याला म्हणतो. पहिले 10 विद्यार्थी तुम्हाला 100 विद्यार्थी करून देतात. त्यासाठी तुमचं डिव्होशन, तुमचं प्रामाणिकपणे ॲप्लिकेशन असलं पाहिजे आणि सातत्यबद्ध असलं पाहिजे. सातत्यबद्ध लर्निंग अप्रोच असला पाहिजे. रोज लर्निंग अप्रोच ठेवावा लागतो. तर आपण त्या लेव्हलला पोहोचू शकतो. मात्र प्रत्येकाला म्हणजे योगिताताई जर 200-250 विद्यार्थ्यांना शिकवू शकतात मालेगावमध्ये, तर दिंडोरीच्या ताई का नाही शिकू शकत? सिन्नरच्या ताई का नाही शिकू शकत? बारामतीच्या ताई का नाही शिकू शकत? एखाद्या ताई म्हणजे एव्हरीवेअर इज अ पोटेन्शियल एव्हरीवेअर. पोटेन्शियल एव्हरीवेअर बट हाऊ टू अप्लाय? हाऊ टू 10x मध्ये आपण कसा अप्लाय करतोय, आपण किती रोलमध्ये प्ले करतोय, आपण किती अटेंटिव्ह आहेत, आपण किती प्रामाणिकपणे. नाही तर मग मी पुन्हा परत सांगेल, की भारावर नको ते काहीतरी काहीतरी हे पण करू ते पण करू ते पण करू. म्हणून इस्टॅब्लिश झालेल्या ताईंना आपण ते रोबोटिक केलं. माझा पण खूप काही त्या गोष्टीत आग्रह नव्हता. पण तिथं पण अजून ताई एवढ्या स्लो आहेत, त्याच्याबद्दल पण उद्याच्या मीटिंगमध्ये बोलू. पण सांगण्याचा अर्थ असा आहे, एक ना धड भाराभर चिंध्या करू नका. एक गोष्ट एक्सलन्स केली, काल पण सांगितलं होतं मी. जर एक गोष्ट एक्सलन्स केली, तर आपली एक प्रायोरिटी असली पाहिजे, की मला अल्टिमेट काय करायचंय, की मला 1 लाख रुपये माझ्या परिवारासाठी मला रेव्हेन्यू जनरेट करायचा आहे. आणि त्या 1 लाख साठी मी एका गोष्टीत इतकं हायर लेवलचं काम केलं पाहिजे, की मला 500 विद्यार्थ्यांना का नाही मी शिकू शकत. या लेवलचा एक अप्रोच असा. नको त्या गोष्टी फालतू काही करत बसू नका. एक गोष्ट प्रामाणिकपणे आणि हायर लेवलची करा. म्हणजे खऱ्या अर्थाने आपला जो
गोल काय असला पाहिजे, की मला 2 लाख रुपये मिळाले पाहिजे. आपण मोठ्या मोठ्या एज्युकेशन का करतो, मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जॉब का करतो, तर एक अप्रोचच असले पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला नवीन नवीन गोष्टी लागल्या, त्या नवीन नवीन गोष्टी देण्यासाठी संस्था आहे, एक 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 गोष्टी येत राहतील. तेव्हा वाटलं तर करा. पण विनाकारण फोकस आउट करून पुन्हा परत विद्यार्थी संख्या कमी करून नको ते भाराभर चिंध्या करून करत बसू नका. मुद्दा एकच आहे, की माझे 20चे विद्यार्थी 200 कधी होतील, 200चे 500 कसे होतील. याच्यावर सर्वजण फोकस करा. आजचा पहिला दिवस आहे म्हणून सर्वांना सांगतो, की सर्वजण आजपासूनच, आज शिकलं की उद्या मी 50 विद्यार्थ्यांना शिकवेल, 100 विद्यार्थ्यांना शिकेल, घराजवळची शाळेजवळ जाऊन शिकवेल. तुम्हाला स्कूल लेटर लागलं तर मला ग्रुपमध्येच मेसेज टाका. ग्रुपमध्येच परत एकदा सांगतो, माझं नाव, तुमचं गावाचं नाव आणि तुमचं जे काही कोड असेल तुमचा टीचर कोड टाकला. मी पर्सनल मेसेजला शक्यता दुर्लक्ष करतो, मी वाचत नाही. परत क्लिअर करतो, पर्सनल मेसेज मी शक्यता माझ्या समोर डोळ्यासमोर नसतात. बघितला तर बघितला, विसरून जातो. कारण एवढं नाही सांभाळू शकत मी पण. कारण मी ड्युटीवर गेल्यानंतर 100% न्याय माझ्या ड्युटीला देतो. ड्युटीवरून बाहेर आल्यानंतर मी तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. सो ओके, आजचा पहिला दिवस आहे आपला. 5 दिवस आपण लेवल 0, लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4, लेवल 5 असे 5 दिवसात आपण 5 लेवलचं रिव्हिजन करणार आहोत. 6व्या दिवशी फायनल एक्झाम होईल. त्याच्यानंतर लगेच 2 दिवसामध्ये, यावेळेस 4 दिवस 5 दिवस नाही, 2 दिवसामध्ये वाटलं तर उद्या परवा सबमिशनचा पेपर सर्वांना देऊन ठेवतो, उद्याच परवा. म्हणजे फायनल एक्झाम झाली की लगेच 2 दिवसात सबमिशन तुमचं जमा झालं पाहिजे. सबमिशन झालं की तेवढ्या ताईंचं फायनल एक्झाम, त्याच्यानंतर आय कार्ड, त्याच्यानंतर सर्टिफिकेट, त्याचे जे जे नेम पुढे पुढे मला रोज रोज सांगता येतील त्या पद्धतीने मी ऍड करेल. आजचा थोडासा गॅप नंतरचा दिवस होता, म्हणजे कालच्या मीटिंग नंतरचा दिवस होता, म्हणून पुन्हा परत थोडंसं सविस्तर सांगितलं. कारण काही ताई काल ज्या झोपून गेल्या होत्या त्या अचानक भूतांसारख्या जागी झाल्या, त्याच्यामुळे हे सर्व मला बोलावं लागलं. जेव्हा मला तिथं 100 थंब होतील तेव्हा मी त्याच्याबद्दल बोलेल. सो ओके, मी आजचा क्लास माझा रेग्युलर क्लास आहे. परत पुन्हा परत रेग्युलर क्लाससाठी मी जातो. एकच मिनिट मला वेळ द्या फक्त. मला प्रेझेंटेशन ऑन करू द्या आणि मग त्या पद्धतीने आपण शिकायला सुरुवात करू. ज्यांचा पहिल्यापासून रिव्हिजन बाकी राहून गेलं असेल किंवा ज्यांना असं वाटत असेल की मला सुरू करायचं, त्यांच्यासाठी ही मात्र एक संधी आहे, की त्यांना पहिल्यापासून हे सर्व शिकता येईल. सो थोडंसं फास्ट घेणार आहेत आपण, कॅल्क्युलेशन पण करणार आहेत आणि समजून पण घेणार आहेत लेवल 0 काय असते. सो पुन्हा परत सर्वांसाठी एक रिव्हिजन म्हणून मी एक शेड्यूल बनवलंय, की आपण एक 15 जुलैला बॅच सुरू केली होती आणि 15 ऑगस्टला आपल्याला संपवायचा असा एक प्लॅन केला होता. आणि 17 ऑगस्टला आपल्याला सर्टिफिकेशन करायचं. त्यासाठी आपण काल एक मीटिंग घेण्याचा प्रयत्न केला. पण अनफॉर्च्युनेटली सभासद संख्या 15-20 होती आणि म्हणून मला त्या गोष्टीचा इन्सल्टिंग झालं. म्हणून आपण त्या गोष्टीचं 100 जेव्हा तिकडे मेसेज होतील तेव्हा बघू. पण प्लीज सर्वजण इकडे लक्ष द्या. डे 1 आपण लेवल 0 प्रॅक्टिस आणि रिव्हिजन करणार आहोत. डे 2ला लेवल 1, डे 3ला लेवल 3, डे 4ला लेवल 2, डे 5ला लेवल 4 आणि डे 6ला आपण फायनल एक्झाम, साधारण 16 तारखेला आपली फायनल एक्झाम होईल आणि 17 तारखेला तुमचं सर्वांचं सबमिशन कंप्लीट होईल. त्याच्यानंतर इमिजिएटली जी काही तारीख ठरेल तुमच्या सर्टिफिकेशनची, ठीक आहे, ठरली तर ठीक आहे, नाही ठरली तर तुमचं पोस्टाने पाठवण्यात येतील का, नो डाऊट. ओके. सो आता आपण पुढे जाऊया. रेग्युलर लेवल 0 मध्ये सर्वजण प्लीज इकडे लक्ष द्या. लेवल 0 मध्ये 2 प्रकार आहेत. एक जस्ट मिनिट, मी पुन्हा परत बाहेर आलो म्हणून पुन्हा परत मला कोणीतरी सांगा की दिसतंय की नाही, काय मी सडनली मी बाहेर आलो. कोणीतरी सांगेल का मला दिसतंय का स्क्रीन शेअरिंग, कोणी सांगेल? एनीवन? हो सर, हा दिसतंय. शेअरिंग हा, होते. ओके. हो सर दिसतंय. ओके. लेवल झिरो मध्ये 2 प्रकार आहेत, प्लीज इकडे लक्ष द्या. ज्युनियर आणि सीनियर हे 2 प्रकार असतात. या 2 प्रकारामध्ये आपण प्रामाणिकपणे पहिल्यापासून सांगतो, सर्वजण लक्ष द्या. प्रामाणिकपणे पहिल्यापासून सांगतो की ही खऱ्या अर्थाने तुमच्याकडे एक मोठं हत्यार आहे. ब्रेन ट्रेनचं सर्वात मोठा मार्केटिंगचं टूल आहे तुमच्याकडे, की तुम्ही घराशेजारच्या स्कूलमध्ये जाऊन, घराजवळच्या स्कूलमध्ये जाऊन पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा नाही ऐकलं तर 10 वेळा जाणं आपलं काम आहे.
कारण संघर्ष केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय कधीच लोक होणार नाही. लोकांना गरज नाहीये. लोक ते त्यांच्या जागी ठम्म बसून राहतील, लोक नकार देतील. पण आपलं काम आहे आपल्या प्रयत्नातून आपल्या कन्व्हर्जन करणं, त्याला यश मध्ये कन्व्हर्जन करणं. हा, तुम्ही म्हणाल नाही हो, नाही हो. कारण आम्ही सोशल कामच याला म्हणतात. की ज्योतिबा फुलेंनी जेव्हा शिक्षणाची चळवळ सुरू केली त्या काळी त्यांना सुद्धा फटके खावे लागले. म्हणून या काळी काही तशी लोक नाहीत असं नाही, आपल्याला पण फटके खावे लागतील. आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्याला वेगळ्या पद्धतीचं काम आहे, तर आपल्याला पण संघर्ष करावा लागेल. पण म्हणून न हार मानता, न थांबता कंटिन्यू तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. घराशेजारची स्कूल, इकडची स्कूल, तिकडची स्कूल, तालुक्याची स्कूल, आपल्या सासरवाडीची स्कूल, आपल्या माहेरीची स्कूल, आपल्या ननंदबाईची स्कूल, ऑप्शन खूप आहेत. शोधले तर लिस्ट बनते, आणि शोधली तर पर्याय सापडतात, आणि शोधलं तर सर्व गोष्टी ओपन होतात. तर हे तुम्ही सर्वजण समजदार आहेत. सो पुन्हा परत, लेव्हल 0 ज्युनियर आणि सिनियर दोन प्रकार असतात. आपण लहान मुलांकडे सध्या मी तुम्हाला फोकस करायला मुद्दाम टाळेल, कारण तुम्ही पण शिकणार आहेत आणि तिथे एनर्जी द्यावी लागते. आणि लहान मुलांसाठी, पहिली दुसरीच्या मुलांसाठी आपल्याकडे बुक उपलब्ध आहे. आणि बुक मी आत्ताच्या बॅचच्या सर्व ताईंना मी किट बरोबर पाठवलेलं पण आहे. पहिली बॅच अशी आहे की त्यांना मी 5 लेवलचे सर्व बुक दिलेत. ते बुक प्रमाणे तुम्ही विद्यार्थ्यांना बुक देऊन शिकवा. कारण त्यांना जर तुम्ही ड्रॉइंग करा, पुन्हा परत करा, पुन्हा परत नंबरिंग करा, स्केलिंग करा, तर ते विद्यार्थी करू शकत नाही. म्हणून सर्व ताईंच्या डिमांडनुसार किंवा जी गरज होती त्याच्याप्रमाणे आपण लेवल 0चं बुक तयार केलेलं आहे. हे लेवल 0चं बुक सर्वांसाठी माहिती म्हणून आजच सांगून ठेवतो. 130 रुपीज प्लस 100 रुपीजचं टूल, असं आपण त्यांना साधारण. आणि आजपासून आजपासून कंपल्सरी 30 रुपीज रजिस्ट्रेशन, म्हणजे ॲपमध्ये प्रॅक्टिस. आजपासून उद्यापासून जेवढे बुक जातील त्यांना कंपल्सरी सर्वांना 30 रुपीज ऍड करण्यात येतील. आणि परत आधीचे जे मुलं असतील त्यांच्यासाठी पण ज्या ज्या ताई रिक्वायर्ड करतील त्यांना त्यांना ॲपची लिंक दिली जाईल. कारण आता मीटिंग नाही झाली म्हटल्यावर मी या या क्लासमधून डिक्लेअर करून देतो. जे किट येतील त्यांना 130 प्लस 100 प्लस प्लस 30, अशा पद्धतीने 260 रुपये मध्ये तुम्हाला बुक देऊन आणि टूल देऊन तुम्हाला क्लास सुरू करता येतो. 6 महिन्यासाठी विद्यार्थ्याला आपण 6च्या ऐवजी 8 महिने देणार आहोत. 8 महिने विद्यार्थ्यांना आपण याची लिंक देऊन, तो तिथं जसं तुम्ही, ज्या नवीन ताई आहेत त्यांना मी सर्वांना दिलंय. कदाचित तुम्ही रोज रोज 5-6, 6-7 पेपर सोडवत असाल असं मला वाटतं. बघावं लागेल तिकडे पण काय परिस्थिती आहे. 5-5 सोडवताय का 15-15 सोडवतात मला माहित नाही. पण एकदा गेल्यावर बघावं लागेल की काही ताई 50 तर नाही सोडवत ना तिथं एका दिवसात. असं पण होऊ शकतं. तर तिथं विद्यार्थी अनलिमिटेड प्रॅक्टिस करू शकतात. 6 महिन्यासाठी हजारो पेपर सोडू शकतात. आणि पुढे कदाचित त्यांना त्याच ॲपमध्ये त्यांना आपल्या कॉम्पिटिशन ज्या येणार आहेत फ्युचरमध्ये, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये स्टेट लेवल, त्याच्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात येणारी नॅशनल, या त्याच ॲपमध्ये विद्यार्थी करतात. म्हणून त्यांना ते प्रॅक्टिस तिथंच उपलब्ध होईल. पुढे जातो थोडंसं. अ, परत एकदा सांगतो, ज्युनियर आणि सिनियर. सिनियर विद्यार्थ्यांना बुकची रिक्वायरमेंट नाहीये. आपण क्लिअर एकदम सांगतो, नॉट रिक्वायर्ड. एकदम क्लिअर सांगतो. काही गरज नाही. आणि टी शर्ट आणि बॅगची तर मुळीच गरज नाही. तो आपला डीएनएच नाहीये. परत एकदा सांगतो. सारं गाव म्हणेल, आग्रह करेल की बॅग घ्या, टी शर्ट घ्या, पण साऱ्या गावापेक्षा आपण थोडे वेगळे आहोत. आणि वेगळं पण जपलं पाहिजे. सारंच करतं. सारंच करतायत तर तसं आपण करायला गेलो तर दुसऱ्यांमध्ये आणि आपल्यामध्ये फरकच काय राहणार आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी, लोकमान्य टिळकांनी, ज्योतिबा फुलेंनी काय त्या काळी टी शर्ट घालून नाही विद्यार्थ्यांना शिकवलं? जे आहे त्याच्यामध्ये थोडं जरा, ज्या ज्या परिस्थितीतून आपण शिकतोय, ज्या परिस्थितीतून आपण जातोय, त्यामध्ये थोडंसं अल्टिमेट आपलं थोडं वेगळंपण जपलं पाहिजे. आणि ते वेगळंपण जपण्यासाठी टी शर्ट नको, बॅग नको, हे क्लिअर ब्रेन ट्रेनचा डीएनए. परत क्लिअर करतो. त्याच्यानंतर पुढे सांगतो. जर तुम्ही स्कूल आणि क्लासमध्ये गेलात तर तुम्ही आतापर्यंत लेवल 0चं जे लेक्चर तुम्ही ऐकलाय, तर ते मुलांना हा टूल ड्रॉ करून सांगा. ब्लॅकबोर्डवर ड्रॉ करून द्या. ब्लॅकबोर्डवर ड्रॉ केल्यानंतर तुमच्या पर्समध्ये हे अबॅकस टूल ठेवा. विद्यार्थ्यांना दाखवा. विद्यार्थ्यांना सांगा की हे अबॅकस टूल कोणी बघितलंय का? दोन पद्धतीचे विद्यार्थी असू शकतात क्लासमध्ये, येस किंवा नो. जर विद्यार्थी काही म्हटले की येस मॅम,
या विद्यार्थ्याने क्लास लावलेला आहे किंवा मी लावलेला आहे, येस मला माहिती आहे, तर त्यांना बिफोर आणि आफ्टर म्हणून प्लीज इकडे लक्षात द्या. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एक कमांड घ्यायची. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन ॲज लाईक तुम्हाला पण ही कमांड. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन 24 -4 -10 +50 -60 +9 -4. आन्सर इज, जर चुकून चुकून पाकून, जसं आता विद्याताईंच्या हातावर आन्सर आहे 5, आणि असं जर चुकून माकून जर एखाद्या विद्यार्थ्याकडे आन्सर आलं, तर त्या विद्यार्थ्याचं कौतुक करायचं, किंवा कोणालाच नाही आलं तरी पण त्यांना सांगायचं, बाळांनो घाबरू नका, मी तुम्हाला हे शिकवायला आलंय, याच्यापेक्षा डबल स्पीडने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकणार. सुरुवात कशी होते क्लासची, अवेअरनेस कॅम्पची कशी सुरुवात होते, हे तुम्हाला सांगतोय. म्हणून समरीनताई, तुमच्याकडे मोहल्ला भरपूर भरपूर विद्यार्थी आहेत, लाखो विद्यार्थी आहेत. म्हणून विद्यार्थी नाही असं कधीच बोमट्या मारायचं नाही. हजारो विद्यार्थी आहेत, पण आपल्या दृष्टिकोनातून ते दिसले पाहिजे. आपल्या दृष्टिकोनाला ते गाठले गेले पाहिजे. आपण काय म्हणतो, कोणी नाहीये, कोणी नाहीये, कोणी नाहीये. थोडंसं झापड आपल्या डोळ्यावरून उघडली की आपल्याला लाखो विद्यार्थी समोर दिसतात. आणि ते झापड उघडण्यासाठी आपण कायम ऍक्टिव्ह आणि शिकतो कशासाठी? जग क्रिएटिव्ह बनवायचंय आपल्याला, जग आदर्श बनवायचंय, तर पहिले आपणच तर क्रिएटिव्ह बनलो पाहिजे पूजाताई. आपला पाठीचा कणा आपला सरळ असेल, तर आपण दुसऱ्याचा पाठीचा कणा सरळ ठेवायला सांगू शकतो. जर आपला स्विच ऑन असेल, तर दुसऱ्याचा स्विच ऑन आपण करू शकतो. हे परत सर्वांसाठी ऍप्लिकेबल आहे, माझ्या सकट तुमच्यासाठी पण. मुद्दाम मी फक्त समरीनताईंनाच नाही बोलत आहे बरं का. त्या म्हणतील मी आज खूप 1-2 वर्षांनी आलो म्हणून बोलतायत, असं नाही. मी सर्वांचेच कान पकडतोय. हा, ज्या ज्या ताई खूप दिवसातून आल्या त्यांच्यासाठी. पण समरीनताई त्याच्यापैकी एक निमित्त आहे, असं काही नाही. सो सांगण्याचा उद्देश असा आहे की इंट्रोडक्शन करा. इंट्रोडक्शन केल्यानंतर त्यांना पुन्हा परत एक कॅल्क्युलेशन घ्या. मी थोडा फास्ट घेतलं होतं. 2 + 2 -3 +5 -5 +2 +20. आन्सर इज द येस. बऱ्याचपैकी सर्व 99% सर्वांकडे आन्सर आहे. आन्सर इज द 23. तुम्हाला पण लक्षात आलं असेल की आपण जेव्हा लेवल 0 शिकत होतो तेव्हाचा स्पीड आणि आताचा स्पीड, आता तुम्ही अलगदपणे कॅल्क्युलेशन करू शकतात. आता पुन्हा परत याच्यामध्ये हे विद्यार्थ्यांसाठी आहे. तुम्ही बिफोर आणि आफ्टर केलं, त्यांना मोटिवेशन केलं, आणि मग त्यांना सांगायचं, बाळांनो हे कॅल्क्युलेशन तुम्ही अजून स्पीडने करू शकत असाल, तर तुम्हाला माझ्याबरोबर रोज करायचं एक नोटबुक बनवायची. आणि या नोटबुकमध्ये त्यांना जे तुम्ही अबॅकस टूल तुमच्या ब्लॅकबोर्डवर ड्रॉ केले, त्यांना सांगायचं असं 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 ड्रॉ करून आणायचं. मग त्यांना अप्पर बीट, लोअर बीट, आन्सर लाईन, हे सर्व लेबलिंग करायला लावायचे, की जे आपण लेबलिंग आपण आता थोड्या वेळाने फोटोमध्ये बघितलं. आणि हे बघितल्यानंतर तुम्हाला त्यांना खरोखर किती विद्यार्थी इंटरेस्ट आहे. तुम्ही 100 विद्यार्थ्यांचा क्लास असेल तर 50 विद्यार्थी करतील, 20 तरी करतील. त्या 20चं बघून दुसऱ्या दिवशी पुढच्या क्लासला पुन्हा परत करतील. कारण मोटिवेशन हे हा एक सर्वात मेन पार्ट असतो. ओके ना. मोटिवेशन देत राहिलं तर होत राहतं. आणि मग आपण पुढचा परत पार्ट बघितला होता की विद्यार्थ्यांना बीटच्या व्हॅल्यू लक्षात आल्या पाहिजे, की ह्या ज्या समोर्स व्हॅल्यूज आहेत. आपण काय करायचं, सर्वांना परत मी सांगतो की आपण हा असा एक फोटो केला की अलगत अलगत आलटून पालटून विद्यार्थ्यांना बोलवायचं, आणि त्याला सांगायचं, सांग रे बेटा याचा आन्सर लिही. आणि मग तो सांगेल आन्सर इज द 75. पुन्हा परत एखाद्याला बोलवायचं की बेटा सांग रे याचा आन्सर. एखादा अडकेल, एखादा बोलेल, एखादा, आपल्या पण ताईंमध्ये थोडंसं व्हेरिएशन आहे. आणि मग तो एखादा सांगेल आन्सर इज द 84. म्हणजे त्या विद्यार्थ्याला कॉन्फिडन्स येतो की मला बीट आयडेंटिफिकेशन करतायत, बीट्सवरून मला नंबर लिहितायत. पुन्हा परत आपण काय करू शकतो की त्यांना याचा पहिल्या वीकमध्ये, पहिल्या आठवड्यामध्ये जे तुम्ही शनिवार रविवारी क्लास घेतला, त्याचा क्लास दिल्यानंतर त्यांना तुम्ही याचा होमवर्क देऊ शकतात की बाळांनो 99 पर्यंतचे बीट्स तुम्हाला ड्रॉ करायचेत आणि त्याच्या खाली नंबर्स करायचेत. पुढच्या वीकला गेल्यानंतर पुन्हा परत संपूर्ण क्लासला तुम्ही नंबरवरून बीट ड्रॉ करायला लावा. व्हेरिएशन ठेवा, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना ब्लॅकबोर्डवर बोलवा, त्यांना विचारायला सांगा, त्यांना पुन्हा परत हातावर सांगायला सांगा. 61 ड्रॉ करायला सांगा, कोणाला 88 ड्रॉ करायला सांगा, कोणाला 96. अशा पद्धतीने आपण इतर शिक्षकांपेक्षा वेगळे शिक्षक आहोत. कारण आपण सर्वांना सारखा न्याय द्यायचो, सर्वांना सारखं मानतो. प्रत्येक विद्यार्थ्याचं इन्व्हॉल्वमेंट, प्रत्येक विद्यार्थ्याला मोटिवेशन. आणि मग त्या विद्यार्थ्यांना जरा वाटतं की आजचं कार्टून जरा वेगळं आहे, आजचं कार्टून जरा वेगळ्या पद्धतीने शिकवतं. ही जेव्हा भावना त्यांच्यामध्ये निर्माण होतं, आपलेपणा निर्माण होतो, तेव्हा इंटरेस्ट पण तयार होतो. हे सर्व मी ऑलरेडी आधी सांगितलंय. पण आज रिव्हिजनचा डेट आहे. व्हॉट इज द लेवल 0, लेवल 0 कॅम्पेनिंग, लेवल 0 ऍप्लिकेशन कसं करायचं, हे सर्व करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही बुकची गरज नाही,
फक्त काय गरज पाहिजे, तुमची इच्छाशक्ती आणि तुमचे 10 पावलं स्कूलपर्यंत गेलेत. आणि तिथं मात्र पहिली तुमची परीक्षा आहे की त्या मॅनेजमेंट किंवा स्कूल ट्रस्टी किंवा स्कूल जे व्यवस्थापन असेल त्यांना तुम्ही कन्व्हिन्स केलं की मला 5वी 6वीचा वर्ग माझ्या ताब्यात द्या. हे पहिलं मोठं स्किल आहे तुमचं. आणि हा पहिला सर्वात मोठा विजय आहे तुमचा. आणि जर हे करू शकले तर असं समजायचं 70% लढाई तुम्ही जिंकली. नंतर विद्यार्थ्यांच्या बरोबर तुमची मैत्री जुळायला दुसऱ्या दिवसापासूनच विद्यार्थी म्हणतील की मॅम पुन्हा परत कधी येणार. हे जे जे करणार त्यांना त्याचा परिचय येईल. पण प्रत्येक जण ओपन अप व्हा. काही फरक पडत नाही. जे आपण करतोय ते साऱ्या जगाला ठमकून सांगा, प्रामाणिकपणे सांगा, ऍप्लिकेशन करा आणि त्याचं प्रूव्ह आउट करा. कारण सांगितल्याशिवाय पण त्याचं कन्व्हर्जन रेशो होत नाही. सो पुन्हा परत आपण पुढे आपल्या आपल्या रेग्युलर याच्याला जाऊ. त्याच्यानंतर नंबरवरून बीट्स ड्रॉ करणं ही थिअरी होते. आणि त्याच्यानंतर आपण होतो ऍक्टिव्हायझेशन मोड. प्लीज इकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर आपण ऍक्टिव्हायझेशन मोड करतो की हा राईट राईट रॉड, त्याच्यानंतर हा लेफ्ट रॉड. आणि आपण नंबर सिस्टम शिकवतो मुलांना. जसं विद्याताई आपण जर 3 नंबर घेतले, फॉर एक्झाम्पल 3 नंबर्स घेतले, की त्याच्यासाठी पुन्हा परत मला ब्लँक सीटवर जावं लागेल. जर आपण 3 नंबर्स घेतले तर मुलांना हे शिकवायचं 358. मग त्यांना फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू. फेस म्हणजे माझ्यासमोर माधुरीताई बसलेल्या आहेत, तर माधुरीताई हा फेस आहे त्यांचा. पण त्या माहेरी गेल्या तर लेख होतात, सासरी गेल्या तर सून होतात, स्कूलमध्ये गेल्या तर टीचर होतात, अजून एखाद्या ऑफिसमध्ये गेल्या तर मॅनेजर होतात. हे काय असतात? प्लेस व्हॅल्यू बदलते. प्लेस बदलते की व्हॅल्यू बदलते. पण त्यांचा फेस काय असतो? माधुरी हाच असतो. म्हणजेच सांगायचं की 3 इज द फेस. पण जर 100च्या रॉडवर गेला तर 3 इज द 100. 5 इज द फेस. बट जर 5 जर 10च्या रॉडवर गेला तर 50 होतो. आणि जर आपण असं केलं असतं तर आता मात्र इथं व्हॅल्यू 5ची 5 झाला असता, तर इथं 50 झाला. हा 3 इथं 300 आहे, तो इथं टेन्सला आला म्हणून 30 झाला. हा 8 ओनली 8च आहे, पण तो इथं 100च्या प्लेसला म्हणून 100 झाला. हे विद्यार्थ्यांना छानपैकी समजून सांगायचं. त्याच्यानंतर हे ड्रॉ ड्रॉ करायचे बीट्स, त्याच्यानंतर आन्सर लाईन, त्याच्यानंतर बीट्स. ही पण एक थेरी विद्यार्थ्यांना छानपैकी मॅथमॅटिक. कारण व्हिज्युअलाइज पॅटर्न स्ट्रॉंग व्हावं विद्यार्थ्यांचा. म्हणून मॅथमॅटिकची जी कन्सेप्ट आहे ती वापरायची. आणि विद्यार्थ्यांना ती नंतर मॅथ हे सोपं आहे हा एक त्यांचा फिलिंग तयार होतो. त्याच्यानंतर ऍक्टिव्हायझेशन. आपला राईट हँड राईट रॉडवर आणि लेफ्ट हँड लेफ्ट रॉडवर. हे आपण बघितलं ऑलरेडी. आणि हे बघितल्यानंतर विद्यार्थ्यांना हलगतपणे त्यांचा पहिले राईट हँड ऍक्टिव्हायझेशन करून घ्यायचा, की जसं आपण सर्वजण 9 - 6 +1 +5. इथे एक डिसिप्लिन असते. मी तुम्हाला डिसिप्लिन शिकवली होती. मुलं चुका करणार. मुलांकडे पाठ करून उभं राहायचं. मुलांकडे पाठ करून उभं राहिल्यानंतर मुलांना सांगायचं की बाळांनो हा तुमचा राईट हँड आहे, नाही तर तुम्ही तोंड करून उभं राहिलं तर ते उलटा हात करतात. मला खूप वेळा ताईंना सूचना द्याव्या लागतात की ताई तुमच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या मुलांचा कोणाचा राईट हात आहे, कोणाचा रॉंग आहे. तुम्ही 9 बोलताय तर काही मुलं 90 दाखवतायत. आणि ते कारण असतं की त्यांचं क्लिअरिटी आपण करून घेतलं नाही. त्यांना क्लिअर इंटिमेशन केलं नाही. क्लिअर त्यांचं ट्युनिंग करून घेतलं नाही. पहिले ट्युनिंग करा. व्हिडिओ व्हायरल करण्याच्या आधी लोक हसतील, लोक त्याचा चुकीचा अर्थ काढतील. त्याच्या आधी पहिले मुलांना प्रॉपर शिकवा, प्रॉपर ट्युनिंग करा. आणि प्रॉपर ट्युनिंग झाल्यानंतरच व्हिडिओ घ्या किंवा फोटो घ्या. नंतर लोक म्हणतात की त्याचा चुकीचा अर्थ काढतात. अरे हे काय, फ्री म्हणतायत आणि बोगस शिकवतायत. अर्धे मुलं 90 दाखवताना अर्धे मुलं 9 दाखवतात. असं व्हायला नको. म्हणून प्रॉपर आपण त्याचं व्हिज्युअलाइज करून मुलांचं प्रॉपर ऍक्टिव्हायझेशन केलं पाहिजे. म्हणून पुन्हा परत 9 मुलांकडे पाठ उभं करून राहिलं की त्यांना पुन्हा आपला आपला राईट हँड आणि त्यांचा राईट हँड मॅच होतो. आणि छानपैकी त्यांना त्यांना मग आपण ऑब्झर्वेशन करताना त्यांच्याकडे तोंड करून ते बरोबर सर्वांचा राईट हँड आहे की नाही. मग काहींचा लेफ्ट असेल तर त्यांना मुद्दाम सांगायचं बाळा तुझा लेफ्ट आहे, म्हणजे तो त्याला जाऊन फिलिंग्स यायच्या. त्याचा हात हात धरायचा त्याचा राईट हँड, बाळा हा तुझा युनिट रॉड आहे. आणि फिलिंग्स इज द मोस्ट, म्हणजे ब्रेनला ॲप्लिकेबल खूप असतं लॉंग टर्म मेमरीसाठी. पण फिलिंग्स फार इम्पॉर्टंट असतात. आणि अशा पद्धतीने आपण 9 कॅल्क्युलेशन. आणि आता तुम्ही सर्वजण वेल वेल टीचर वेल ट्रेन झालेले आहेत.
डायरेक्ट कॅल्क्युलेशनसाठी. 6 - 1 + 3 - 7 आन्सर इज द 1. तुम्हाला दिसू शकतं. आणि मग आपण, कारण तुम्हाला पॉसिबिलिटी शिकवायची गरज नाही विद्यार्थ्यांना. पॉसिबिलिटीज हे फक्त टीचरांसाठी असतं. कारण टीचरने डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन विचारता आले पाहिजे, ते स्किल्स आले पाहिजे. आणि प्रत्येक लेवलच्या पॉसिबिलिटीज आपण शिकवत आलोय आतापर्यंत, का त्या पद्धतीने आपला अप्रोचच तयार झाला पाहिजे. आणि म्हणून इथं पॉसिबिलिटीज हा जो चॅप्टर आहे त्याच्यावर तुम्ही रोज काम केलं पाहिजे. तुमचं तुमचं सेल्फ तुम्ही केलं पाहिजे की 0, 2 + 6 - 3 + 4 - 7 आन्सर इज द 7. आणि अशा पद्धतीने मुलांना आपण जेव्हा करू तेव्हा मुलांना हे सर्व इंटरेस्टिंग होतं आणि ते फास्टली कॅल्क्युलेशन करायला लागतात. पुन्हा परत लेफ्ट हँड डिस्प्ले करताना, ॲक्टिव्ह करताना त्यांच्याकडे पाठ करून उभा राहा. त्यांना लेफ्ट हँड विचारायला लावा. जसं मी तुम्हाला सांगितलं तर लेफ्ट हँड आणि राईट हँडच्या फिलिंग्स घ्या, त्यांना थँक्स म्हणा, त्याला काम द्या, त्याला त्याला स्पर्श करा, त्याला फिलिंग्स करायला सांगा की बाळा तू आजपासून तुला काहीतरी नवीन काम करावं लागणार आहे, तुला आता मोठी जबाबदारी होणार आहे. इट इज अ फिलिंग्स. हे फिलिंग्स क्रिएट करा ब्रेनपर्यंत नंदाताई. आणि त्या पद्धतीने जर आपण ॲक्टिवेशन केलं तर आपल्याला लाँग टर्म मेमरीमध्ये ते कॅरी होतं. आणि अशा पद्धतीने आपण 10 सरॉड, मग पुन्हा परत 50, 40, -60 सेम मेथडॉलॉजी, की 40 कसा असायला पाहिजे. किंवा मी बऱ्याच वेळा सांगायचो की बऱ्याच जणांचा असा असा 70 असा, बरेच जण पिकॉक वेगवेगळा असायचा. मग मी सांगतो की सर्वांचं स्टँडर्डायझेशन असलं पाहिजे. मग ओपनिंग कसं झालं पाहिजे, टू इथून ओपन झाला पाहिजे. काही मुलं असे करतील, होऊ शकतं क्लासमध्ये. यांचं सर्वांचं फाईन ट्युनिंग करत करत आपल्याला साधारण 2 ते 3 क्लासेस जातात. आणि छानपैकी मुलं कन्व्हर्ट करून, मी तर सांगितलंय तुम्हाला की 2-2, 3-3, 4-4 हजार घेणारे अंकिताताई, ते सर्व फक्त हे एवढंच शिकवतात. चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या मराठा विद्याप्रसारक सारख्यामध्ये लाखो रुपये कमवणाऱ्या पण संस्था फक्त एवढंच शिकवतात की फक्त मुलांना बीट्स, त्यांना फिंगर पण नाही शिकवत ते, कारण त्यांना त्यांना व्यवसाय करायचा आहे म्हणून त्यांना ते सर्वच अत्याधुनिक बॅग, टी शर्ट, टूल बॅग, किट, सर्व ते 1,500-2,000 रुपये मस्तपैकी उतरून घेतात पालकांकडनं. असे टप्प्याटप्प्याने 3, 3.5, 4 हजार रुपये उतरून घेतात. पण आपण हे सर्व समाजाचं देणं लागतो. आपण कोणी म्हटलं तर आम्ही, आमची एनजीओ आहे ही, तुमची एनजीओ आहे ही, एकट्या कोणाची एनजीओ नाहीये. ही संस्था सर्वांच्या मालकीची, सर्वांच्या श्रमातून उभी राहते. आणि म्हणून ही जनतेची संस्था आहे ब्रेन ट्रेन एज्युकेशन. बिकॉज वी आर इन द ट्रस्ट. आपण ट्रस्ट मध्ये काम करतोय. आणि म्हणून सांगतो ही माझी संस्था आहे. मी या संस्थेची मेंबर आहे, सभासद आहे, लाईफ टाईम मेंबर आहे. आणि मी सर्टिफाईड टीचर आहे. या अधिकाराने तुम्हाला संस्थेबद्दल बोलता आलं पाहिजे. नाही तर सोम्या गोम्या, माझा कोणीतरी टोम्या आहे, त्या नावाने मी क्लास सुरू केला म्हणून त्याच नावाला गववा. तुमची संस्था आहे. त्या संस्थेला क्षितिजा पलीकडे, अमेरिकेपर्यंत, जपानपर्यंत, काय काय देशापर्यंत क्षितिजा पलीकडे नेण्याचं काम तुमचं आहे. पण प्रत्येकाला सोम्या गोम्या आपलं आपलं काहीतरीच पुढे न्यायचं असतं. दिस इज अ व्हेरी बॅड सिच्युएशन. मला आपलं नाहीच आहे, हे सर्वांचं आहे, जनतेचं आहे. या अप्रोचने काम झाला पाहिजे. आणि त्या अप्रोचने काम करणारे लोक मला आवडतात. काही संस्था माझी एकट्याची नाहीये, ही तुमची संस्था आहे. मी तर एक नामधारी बसलेलो इथं. मी तर एक त्या रुपाली मॅडम आणि मी, एक काय म्हणतात ना, मानाचं पद बाबा, मग नाम काय म्हणतात त्याला, कुठलं कुठलं, मानद सदस्य म्हणून. आम्ही फक्त एक मानद सदस्य, मानाचा जरी टोपी घालून सर्व व्हायचं काम करतोय. पण एक सांगायचा अर्थ असा, ही तुमची संस्था आहे, तुमच्यामुळे तयार झालेली संस्था आहे. तर तिला साऱ्या जगा पलीकडे नेता आलं पाहिजे. ही असं जर अप्रोच असेल तर इट्स ग्रेटफुल. कारण ते मला सोम्या गोम्या, मला ती नाही संस्कृती पडत. आपले सोम्या गोम्या मोठे त्यांच्या कर्तृत्वाने होतील. अजिबात काही कोणाला मोठं करायचं नाही. आपल्याला सर्वांना आपले लेकरच फार गोड वाटतात. आपल्या लेकरूपेक्षा सारं जग आपलं लेकरू आहे. पहिले आपलं 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 तर सारं, कुणी पोट भरतं आपलं तर. पण जेव्हा आपण साऱ्या जगाचा विचार करतो ना, तेव्हा आपोआप आपल्या पदरात पडतं. ही पहिली थेरी अप्लाय करा. हे मला पहिले आवडतं. मी एक मुद्दाम जाणून करून सांगतो. काही मला अधिकार दिलेला आहे तुम्ही भाऊ म्हणून. आणि म्हणून कधी कधी मी जास्त बोलतो, पण अधिकाराने बोलतो. कारण या अप्रोचने, या मानसिकतेने, या लेव्हलने जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला आयुष्यात कधीच कुठलीही गोष्ट कमी पडत नाही. परत एकदा सांगतो. कारण आपण